तारीख पे तारीख, तारीख पे तारीख हा एक डायलॉग एका चित्रपटामुळे प्रसिद्ध झाला। गेले अनेक वर्षे या डायलॉगची सातत्याने चर्चा होत असते, परंतु खरोखरच न्यायालयाच्या चक्रा आणि तारखा या न्यायासाठी आहेत का न्याय लांबवण्यासाठी आहे, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो। त्यातच न्यायाधीशांच्या भोवती जे संशयाचं वारं घोंगावत आहे त्याला बळकटी दिसून येते। न्याय करणाऱ्यानं निरपेक्ष भावनेने न्याय देण्याचे काम केलं पाहिजे, ही सर्वसामान्य अपेक्षा असते। पण न्यायाधीशच न्यायासाठी लाच घेतात तेव्हा न्यायाच्या तत्वालाच हत्ता फासला जातो। न्याय व्यवस्थेपर्यंत लाचेचे लोण गेले असेल तर न्याय कुणाकडे मागावा, न्यायालयात जावे की नाही जावे असे असंख्य प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहत नाही। साताऱ्याची घटना देखील ताजी आहे। सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात नेमके काय प्रकरण होते, त्या प्रकरणामध्ये न्यायाधीशांपर्यंत लाच कशा पद्धतीने पोहोचवली जाणार होती, त्या प्रकरणात नेमकं एसीबीने काय कारवाई केली हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करावा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। आपल्यावर झालेला अन्याय किंवा अत्याचाराच्या विरुद्ध दाद मागण्याचे ठिकाण म्हणजे न्यायालय। भारतीय लोकशाहीचे शासन, पोलीस प्रशासन, न्यायालय आणि पत्रकार हे स्तंभ आहे। वास्तविक लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा असल्याने शासन, प्रशासन आणि राजकीय दबावाविरुद्धची लढाई देखील मोठ्या आशेने लढली जाते। मात्र चक्क न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे म्हणजेच न्याय व्यवस्थेवर अनेक प्रश्न निर्माण करणे अशी घटना होईल। या घटनेमुळे न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडाल्याशिवाय राहत नाही। नेमकं या प्रकरणात घडलं काय, न्यायमूर्ती कोण, 5 लाखांची लाच कशा पद्धतीने घेण्यात आली, पुढे काय झाले, न्यायमूर्तींना जामीन मिळाला किंवा नाही मिळाला, या संदर्भात आपण पुढे पाहूया। साताऱ्याच्या एका प्रकरणात एका तरुणीच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल होता। या प्रकरणात तिच्या वडिलांना अटक करण्यात आली होती। त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे ते कारागृहात होते। त्यांचा जामीन अर्ज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता। सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या न्यायालयात हा जामीन अर्ज प्रलंबित होता। आपल्या वडिलांना जामीन देण्यात यावा अशी मागणी तरुणीकडून होत होती। मात्र आनंद मोहन खरात आणि किशोर संभाजी खरात यांनी त्या तरुणीला गाठले आणि धनंजय निकम यांच्यासाठी 5 लाख रुपयांची लाचेची मागणी केली। त्यावरून त्या तरुणीला संशय आला। तिने धाडस दाखवलं। तिने थेट या संदर्भात तक्रार पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली। मात्र ठरल्याप्रमाणे MSCB या कोडप्रमाणे या संशयितांनी त्या तरुणीला गाठले, 5 लाख रुपयांची मागणी मंजूर केली आणि ते स्वीकारण्याची तयारी दाखवली। ती रक्कम एका गाडीत आणून द्या असे सांगण्यात आले। या तरुणीने यापूर्वीच पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीवरून प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सर्व तपासणी केली, पडताळणी केली आणि सापळा रचून न्यायमूर्ती धनंजय निकम यांच्यासह आनंद मोहन खरात, किशोर संभाजी खरात आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि चक्क न्यायमूर्तींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले। ही घटना न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडवणारी आहे। त्या तरुणीच्या वडिलांचे प्रकरण तसेच गंभीर असावे, मात्र तिने धाडस दाखवून न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरुद्धच तक्रार केली आणि हा प्रकार उघडकीस आणला। दरम्यान कायदेशीर प्रक्रियेद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आणि न्यायमूर्तींना पिंजऱ्यात उभे केले। या प्रकरणी न्यायाधीशांना जामीन नाकारण्यात आला। जे न्यायाधीश कालपर्यंत इतरांना जामीन देण्याची प्रक्रिया पूर्ण करत होते, न्याय देत होते, त्याच न्यायाधीशांना आज जामिनासाठी प्रयत्न करावा लागतो आहे। नीतीचा हा खेळ आहे असे सर्वसामान्य लोकांमध्ये प्रतिक्रिया उमटत आहे।
आपल्याला शासन प्रशासनाकडनं न्याय मिळाला नाही तर सर्वसामान्य माणूस हा न्यायालयात जातो. न्यायालयातून आपल्याला न्याय मिळेल ही त्याला अपेक्षा असते. मात्र त्या ठिकाणी न्याय व्यवस्था जर बरबटलेली असेल, न्यायाधीश जर लाच घेत असतील, न्याय व्यवस्थेवर माणसांचा शेवटचा विश्वास असतो, मात्र त्याच न्याय व्यवस्थेवर अशा पद्धतीने जर कारवाई होत असेल तर अनेक प्रश्न निर्माण होतात. प्रसार माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्हा न्यायालयात यापूर्वी न्यायमूर्ती मंगला धोते आणि न्यायमूर्ती सालकुटे यांच्या विरुद्ध खुद्द वकिलांनीच उच्च न्यायालयात लाचेच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची उच्च न्यायालयाने दखल घेऊन एक समिती गठीत केली होती. त्या समितीच्या अहवालानुसार या दोन्ही न्यायमूर्तींना पदावन्नत करून तातडीने बदली करण्यात आली होती. आणि आता तर चक्क याच न्यायालयातील न्यायाधीश महोदयांनी लाच घेतली. हे प्रकरण इतके भयानक आहे की न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे. प्रत्यक्ष पेशव्यांना त्यांच्याच दरबारात देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावणारे निष्पृह तसेच मराठी शाहीचे मुख्य न्यायमूर्ती असणाऱ्या रामशास्त्री प्रभून यांचा हा सातारा जिल्हा. कर्तव्य कठोर आणि न्यायनिष्ठुर असलेल्या रामशास्त्री प्रभूने यांच्या साताऱ्यात चक्क न्यायाधीशांना लाच प्रकरणी अटक होणे हे न्यायाच्या तत्वाला हरता फासण्यासारखेच होय. पोलीस आणि प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या घटना सातत्याने समोर येत असतात. त्या घटना नित्याच्या झाल्यामुळे त्याचे आश्चर्य वाटत नाही. मात्र गलेलट्ट पगार असणारे अधिकारी, शासकीय कर्मचारी हे लाच घेतात याबाबत मात्र संशय निर्माण होतो. मग स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी असो, प्रशासनातील अधिकारी कर्मचारी असो किंवा अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचारी किंवा अधिकारी असो, ग्रामसेवक असो, महिला पोलीस अधिकारी असो किंवा प्रशासनातील मोठे बडे अधिकारी असतील, हे सर्व लाच घेताना एकामागून एक अटकेत येत आहे. या प्रसार माध्यमातून वारंवार जनतेला कळतं आहे. मात्र या घटना कमी होण्याऐवजी सातत्याने वाढत आहे. या घटनेत बऱ्याचदा लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांना अटक केली जाते, गुन्हे दाखल होतात, पण कालांतराने कायद्यामुळे त्यांना पुन्हा कामावर घेतलं जातं किंवा न्याय प्रक्रिया चालू असताना त्यांना अर्धा पगार दिला जातो. त्यामुळेच या अधिकाऱ्यांचे मनोबल वाढत जाते. म्हणूनच या कायद्यात दुरुस्ती करून कठोरतेने त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी असे सर्वसामान्यांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. न्याय व्यवस्थेत ही घटना काही पहिलीच नाही. यापूर्वी देखील अनेक घटना घडलेल्या आहेत. तरी देखील सर्वसामान्य माणसांचा विश्वास हा न्यायपालिकेवर आहे. आपल्यावरील पोलीस प्रशासन, शासन किंवा अन्य मार्गाने झालेल्या अन्यायाविरुद्ध न्यायालयात आपल्याला दाद मिळेल. न्यायमूर्तींच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायाधीशाकडून आपल्यावरील अन्याय दूर होईल, त्याच्याकडून न्याय मिळेल, निरपेक्ष भावनेने निर्णय होऊन आपल्याला दाद मिळेल अशी भावना सर्वसामान्यांच्या माणसांच्या मनात असते. पण अलीकडे घडणाऱ्या घटनांवरून न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडत चाललेला आहे. न्याय व्यवस्था जर गुप्त झाली असेल तर न्याय मागायचा कुणाकडे? न्यायमूर्तींवर विश्वास ठेवायचा का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. हा विषय चिंतेचा आणि तितकाच गंभीर आहे. मात्र काही दिवस या विषयावर चर्चा चालेल. न्यायालयीन प्रक्रियेद्वारे यापुढे कामकाज सुरू राहील यात शंकाच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.